आर्थिक सक्षमीकरण आणि कर्ज वितरण सोहळा आयोजित केलाय आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रकल्प संचालक आदरणीय कल्पनाजी क्षीरसागर मॅडम, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक राहुलजी सावंत साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा क्रीडा संकुलाच्या या परिसरात महिला बचत गटांसाठी 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत हे वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी आपण आयोजित केली आणि काल अतिशय दिमागदार असं त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालं. आणि हिरकणी हाट असं अतिशय समर्पक अशा पद्धतीचं नाव मी तर म्हणेन की हिरकणी विषयी सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय महत्वाचा किल्ला रायगड आणि त्या रायगडाच्या पायथ्याशी खरं तर वाकुसरे नावाचं एक छोटंसं गाव होतं आणि त्या वाकुसरे गावात गरीब कुटुंबात हिरकणी नावाची एक गवळण राहत होती आणि ती दररोज गडावरती दुधाची विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी जात होती. दुधाची विक्री करून ती तिचं अर्थार्जन करत होती, तिचा उदरनिर्वाह करत होती. असं करत असताना एक दिवस झालं असं की हिरकणीला काही कारणास्तव संध्याकाळी यायला उशीर झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा कडक आदेश होते की संध्याकाळी काही ठराविक टायमिंग नंतर गडाचे सर्व दरवाजे बंद करण्यात यावेत. आणि असं म्हटलं जायचं की रायगडाचे दरवाजे बंद झाले की खालून वर जाईल ती फक्त हवा आणि वरून खाली येईल ते फक्त पाणी, अशा प्रकारचा मजबूत बंदोबस्त त्या ठिकाणी होता. आणि या गोष्टीला मित्रांनो अपवाद ठरली ती हिरकणीचं तानं मूल घरी तिची वाट पाहत होतं आणि याच जिद्दीतून म्हणजे अतिशय गनिमांना सुद्धा अवघड बुरुज जो उतरायला होता तो हिरकणीनं सर केला आणि ती आपल्या घरी पोहोचली. तर सांगायचा उद्देश हा की ठरवलं तर महिला काहीही करू शकतात. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना ही घटना कळली त्यावेळेस त्यांनी हिरकणी बुरुज असं त्या बुरुजाचं नामकरण केलं. त्याचप्रमाणे जे गाव आहे त्या गावाला सुद्धा हिरकणी वाडी अशा पद्धतीचं नाव दिलं. तर नारी नसे तू नारायणी महिलांनी ठरवलं तर ज्याप्रमाणे त्या संसाराचा गाडा व्यवस्थितरित्या चालवतात त्याच पद्धतीने एखादा बिझनेस एखाद्या व्यवसायामध्ये खंबीरपणे